नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, SVKT कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प, नाशिक. आज आपण FYBA राज्यशास्त्र विषयातील भारतीय राज्यघटनेची ओळख या पेपरमधील जे प्रकरण 1 आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्या प्रकरणातील भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. खरं तर भारतीय राज्यघटना एक असा नियमांचा संग्रह आहे जो राज्यकारभार, कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या संदर्भाने आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेबाबतची जी प्राथमिक माहिती आहे, राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटनेत कोणती तत्त्वे आहेत, राज्यघटना नेमकी कशा प्रकारची आहे, या सर्व दृष्टिकोनातून राज्यघटनेबाबतची जी प्राथमिक माहिती आहे यापूर्वी आपण पाहिलेली आहे. राज्यघटनेचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आज आपण याच दृष्टिकोनातून आजच्या सेशनमध्ये भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा परिचय, तसेच भारतीय राज्यघटनेचे जे वेगळेपण आहे ते वेगळेपण आणि भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांद्वारे भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेतील कलमवार जी नाविन्यपूर्णता आहे, वेगळेपण आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण ह्या सत्रामध्ये करणार आहोत. खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला आणि ह्या लोकशाहीच्या चौकटीमध्ये राज्यकारभार चालवण्यासाठी भारतीय नागरिकांना राज्यघटना अत्यंत आवश्यक होती. भारताने इतिहास काळापासून जर आजपर्यंत जर विचार केला तर आपण अनेक मोगल राजवट असेल, मध्ययुगीन कालखंड असेल, ब्रिटिश कालखंड असेल, या सर्व कालखंडामध्ये हर प्रकारचं शोषण आपण या परकीय सत्तांपासून सहन केलं आणि त्यातून मुक्तता मिळून भारतीय नागरिकांना स्वतःची एक राज्यघटना असली पाहिजे या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडामध्ये आपण स्वतंत्र भारताची एक स्वतंत्र राज्यघटना असली पाहिजे या बाबतीमधला मतप्रवाह सुरू झाला. त्याच दृष्टिकोनातून 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 म्हणजेच 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालखंडामध्ये आपण भारतीय राज्यघटना निर्माण केली. भारतीय राज्यघटना ही निर्माण करण्याचं काम घटना समितीनं केलं. या घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. तसेच ज्या समितीने आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ह्या सर्व मंडळींनी भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालखंड लावला. आणि ही जी राज्यघटना निर्माण झाली, ह्या राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आजच्या तासामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत. त्या भारतीय राज्यघटनेचं वेगळेपण आज आपण ह्या तासामध्ये जाणून घेणार आहोत. यानंतर आपण भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या एक वैशिष्ट्यांचा आता आपण आढावा घेऊया. खऱ्या अर्थानं भारताची जी राज्यघटना तयार झाली, निर्माण झाली, तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमं होती आणि ह्या 395 कलमांची ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणून आपली राज्यघटना तयार झाली. सुरुवातीलाच मी स्पष्ट केलं की राज्यघटना हा असा मूलभूत नियमांचा संग्रह आहे ज्या तत्वानुसार सरकारचा राज्यकारभार आणि सत्ता प्रस्थापित होते. तसेच राज्यकारभार हा कायद्याच्या चौकटीत चालवण्यासाठी ही तत्व उपयुक्त ठरत असतात. आणि म्हणून भारतीय राज्यघटना तयार करत असताना वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव ह्या राज्यघटनेवर पडलेला दिसतो. जगातील असंख्य देशांच्या ज्या राज्यघटना आहेत त्यातील जी तत्व भारतीय परिस्थितीमध्ये लागू करता येतील या सर्व तत्वांचा विचार भारतीय राज्यघटना निर्मात्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर जे ब्रिटिशांची राजवट आपल्याकडे होती, ब्रिटिशांची 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्यावर राज्यकारभार केला आणि 150 वर्षापेक्षा जास्त राज्यकारभार केला, कारण तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची ही सत्ता भारतात होती. नंतर 1857च्या बंडानंतर आपल्याकडे ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली आणि हा सगळा कालखंडाचा विचार जर केला तर ब्रिटिश पद्धतीचा प्रभाव आपल्यावर साहजिकच होतं
आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ब्रिटिशांच्या जे वेगवेगळे घटक फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर संसदीय पद्धती असेल, भारतातील पक्षपद्धती असेल, या किंवा भारतीय लोकशाहीची जी चौकट असेल, ह्या वेगवेगळ्या बाबींच्या संदर्भात ब्रिटिश राज्यघटनेचा प्रभाव आपल्यावर पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर जगामध्ये अमेरिकनसारखी जी राज्यघटना आहे, या अमेरिकन राज्यघटनेमध्ये जे संघराज्याबाबतची तरतूद होती, तसेच कॅनडाच्या राज्यघटनेत जी संघराज्याबाबतची तरतूद होती, या घटकांचा प्रभाव देखील आपल्या राज्यघटनेवर पडला. त्याचबरोबर जर्मनीच्या राज्यघटनेत जी आणीबाणीची तरतूद होती, दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमध्ये जी घटना दुरुस्तीची तरतूद होती, त्याचबरोबर जे मूलभूत कर्तव्य जपानसारख्या देशामध्ये होती, अशा प्रकारची ह्या असंख्य देशातील वेगवेगळ्या प्रकारची तत्त्व आपण भारतीय राज्यघटनेमध्ये या तत्त्वांचा स्वीकार केला. आपण तशीची तशी त्या देशांची तत्त्व आपण स्वीकारली नाही, तर जी जी तत्त्व आपल्या राज्यघटनेत किंवा आपल्या परिस्थितीला पोषक ठरतील अशा सर्व प्रकारची तत्त्व आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेली दिसून येते. आणि म्हणून या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य ठरलं की भारतीय राज्यघटना जी आहे ती विविध घटनांचा प्रभाव या राज्यघटनेवर पडलेला आहे. विविध घटकांचा स्वीकार आपण वेगवेगळ्या राज्यघटनांवरून केलेला आहे, हे इथं नमूद करावंसं वाटतं. यानंतर आपल्या राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लिखित व विस्तृत राज्यघटना. लिखित राज्यघटना म्हणजे ज्या देशाची राज्यघटना एका निश्चित अशा घटना समितीने एक निश्चित अशा कालखंडामध्ये लिखित स्वरूपामध्ये तयार केलेली असते, त्याला आपण लिखित राज्यघटना म्हणतो. भारतीय राज्यघटना ही एका विशिष्ट कालखंडात म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून तर 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडामध्ये आपल्या घटना समितीने मसुदा समितीने तयार केली. आणि मग याच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो इंग्लंडच्या राज्यघटनेचा, तेव्हा इंग्लंडमध्ये जी राज्यघटना आहे ती अलिखित स्वरूपाची आहे. इंग्लंडमध्ये 12व्या शतकापासून जे नियम आहेत, कायदे आहेत, यांच्या विकासाला सुरुवात झाली आणि ते सर्व अलिखित स्वरूपाचे विकसित व्हायला सुरुवात झाली. आणि मग तिथं आजही देशाचा कारभार करत असताना लिखित स्वरूपात कोणत्याही प्रकारच्या राज्यघटनेतली तरतुदी नसताना तिथं राज्यकारभार त्या अनुषंगाने चालवला जातो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की इंग्लंडची राज्यघटना आहे परंतु ती अलिखित स्वरूपाची आहे, कारण ते कालानुसार विकसित झालेले नियम कायदे या आधारे सत्ताकारभार चालवला जातो. आणि भारतामध्ये आपण आपल्या या घटना समितीने तयार केलेल्या लिखित राज्यघटना या राज्यघटनेतील नियमांच्या आधारे आपण राज्यकारभार करतो. खरं तर संघराज्यासाठी अशा प्रकारची लिखित राज्यघटना असणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक असते. याच ठिकाणी आपल्याला दुसरं बाब म्हणजे विस्तृत राज्यघटना. आता आपण सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे 395 कलम असलेली ही जी राज्यघटना आहे ही जगातील सर्वात मोठी आणि विस्तृत राज्यघटना ठरली. कारण इतर आपण राज्यघटनांचा ज्यावेळेस विचार करतो, कलमांची संख्या बघतो, या कलमांच्या संख्येचा ज्यावेळेस विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटना विस्तृत राज्यघटना ठरते. आता ही विस्तृत राज्यघटना होण्यामागे कोणती कारणं महत्त्वाची आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं ते म्हणजे भारताच्या जे विविधतापूर्ण परिस्थिती आहेत, भारतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक स्थिती आहेत, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, आणि अशा विविधतापूर्ण स्थितीमध्ये प्रत्येक घटकाचा विचार या राज्यघटनेत व्हायला हवा. प्रत्येक घटकासंदर्भाची तरतूद या राज्यघटनेत असली पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्वांच्या तरतुदी समाविष्ट करत असताना राज्यघटनेचा आकार हा मोठा झालेला दिसून येतो. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्रीय सत्ता संघराज्य पद्धतीचा आपण स्वीकार केला आणि या संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्यांबाबत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची कामं, रचना, अधिकार या बाबतीतल्या सविस्तर तरतुदी करत असताना आपल्या राज्यघटनेचा आकार हा विस्तृत झालेला दिसून येतो. त्याचबरोबर भारताची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये विस्तृत होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्य यांचं सविस्तर आणि तपशीलवार केलेलं विवेचन होय. आणि यामुळं भारतीय राज्यघटना ही ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे विस्तृत बनली आणि म्हणून ते आपल्या राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य ठरलं की लिखित व भारतीय राज्यघटना ही विस्तृत आहे. यानंतर आपल्या राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे लवचिक व परिदृढ राज्यघटना. खरं तर पाहिलं तर भारतीय राज्यघटना या दोन्हींचाही संगम आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेमध्ये बदल कोणत्या पद्धतीने केला जातो यानुसार ही राज्यघटना विस्तृत आहे, लवचिक आहे की परिदृढ आहे
हे वेगवेगळं आपल्याला सांगता येतं. जगात राज्यघटनेमध्ये बदल करण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, संसदेच्या साधे बहुमताने आपण बदल करू शकतो, संसदेच्या विशेष बहुमताने आपण बदल करू शकतो आणि संसदेच्या विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता, या वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो. आता ज्यावेळेस राज्यघटनेमध्ये बदल करण्याची पद्धती ही सहजासहजी असते, आपण त्याला लवचिक राज्यघटना असं म्हणतो. आणि जेव्हा राज्यघटनेमध्ये जर बदल करायचा असेल तेव्हा जर कठीण प्रक्रिया अवलंबावी लागली तर त्याला आपण परिदृढ राज्यघटना किंवा ताठर राज्यघटना असं संबोधतो. देशाला राज्यघटना निर्माण केल्यानंतर बदलत्या काळानुसार प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये बदल करणं अभिप्रेत असतं. बदलत्या काळानुसार नियम, बदलत्या काळानुसार कायदे, त्यातील तरतुदी, राज्यघटनेतील तरतुदी या काळाच्या नुरूप बदल होणे अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा बदल करण्यासाठी आपण या 3 पद्धतींचा वापर करतो. साध्या बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने किंवा विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. आता जे साध्या बहुमताने आपण जेव्हा बदल करतो राज्यघटनेत तेव्हा ती पद्धती ही लवचिक ठरते. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आपण संसदेचं साधं बहुमत म्हणजे सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं, आपण त्याला साधं बहुमत असं संबोधतो. आणि यावेळेस जर सहजासहजी राज्यघटनेमध्ये बदल करता आला त्याला आपण लवचिक राज्यघटना असं संबोधतो. परंतु कधीकधी भारतीय राज्यघटनेमध्ये अशा काही बाबी आहेत ज्यांच्यामध्ये बदल करावायचा झाल्यास त्यासाठी ताठर प्रक्रिया अवलंबावी लागते. आणि ती ताठर प्रक्रिया म्हणजे काय तर संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता. विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमत जर असेल तर आपण 2/3 बहुमताने हा ठराव मंजूर झाला घटना दुरुस्तीचा आणि तो निम्म्या घटक राज्यांकडे पाठवल्यानंतर भारतीय एकूण जी घटक राज्य आहेत त्यातील निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांनी ती राज्यघटना परिदृढ राज्यघटनेत बदल केला तर मग अशा ह्या कठीण प्रक्रियेतून ज्यावेळेस राज्यघटनेत बदल होईल त्यावेळेस आपण तिला ताठर राज्यघटना किंवा परिदृढ राज्यघटना असं संबोधतो. म्हणजेच ही जे वैशिष्ट्य आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या दोन्हींचाही समन्वय केलेला दिसून येतो. कारण इतर देशांचा ज्यावेळेस विचार केला, काही देशांची राज्यघटना ही प्रक्रिया बदल करणं ही ताठर प्रक्रिया आहे, काही देशांची लवचिक प्रक्रिया आहे. आपण काय केलेलं आहे, या दोन्ही पद्धतींचं संमिश्रण वापरून भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठी या वेगवेगळ्या बाबींचा देखील वापर केला आहे. यानंतर आपल्या राज्यघटनेने जे तत्त्व स्वीकारलं ते म्हणजे जनसार्वभौमत्वाचा स्वीकार. सुरुवातीला आपण हे वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी सार्वभौमत्व काय याचा अर्थ आपण जाणून घेऊया. सार्वभौमत्वाचा समानार्थी शब्द होतो सर्वोच्चता. सार्वभौमत्व हे देशाचं जे शासन आहे ते अंतर्गत आणि बाह्य दृष्टिकोनातून सर्वोच्च असणं म्हणजे सार्वभौमत्व होय. आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर भारत हा देश सार्वभौम आहे आणि पाकिस्तान ही सार्वभौम नाही. याचं कारण असं सांगता येईल आपल्याला की भारताच्या अंतर्गत आणि बाह्य अशी कोणतीही सत्ता नाही की जी आपल्या शासनापेक्षा किंवा जनतेने निवडून दिलेलं जनतेचं जे शासन आहे त्या शासनापेक्षा सर्वोच्च ठरेल. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचं शासन हे सर्वोच्च असणार. तसं पाकिस्तानच्या बाबतीत जर विचार केला अंतर्गत आणि बाह्य दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये अंतर्गत ज्या धार्मिक संघटना आहेत, दहशतवादी संघटना आहेत त्या शासनावर प्रभाव पाडतात. आणि बाह्य दृष्टिकोनातून विचार केला तर अमेरिकेसारखी राष्ट्र इथं ह्या पाकिस्तानच्या अंतर्गत कारभारात नाटोचे सदस्य राष्ट्र नाटो किंवा इतर लष्करी जे करार आहेत यांचे सदस्य असल्यामुळे सातत्याने हस्तक्षेप करत असतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सिएटो किंवा ज्या लष्करी संघटना आहेत या पाकिस्तान यांच्याशी संबंधित असल्यामुळे जे शीतयुद्ध कालखंडामध्ये पाकिस्तान ह्या लष्करी गटांमध्ये सामील झाला त्यामुळे साहजिकच पाकिस्तानच्या बाह्य हस्तक्षेप पाकिस्तानमध्ये साहजिकच आहे. आणि या दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये बाह्य आणि अंतर्गत हा हस्तक्षेप होतो आणि परिणामी परिस्थिती अशी निर्माण होते की पाकिस्तान हे सार्वभौम राष्ट्र ठरत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये भारतीय शासन हे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही दृष्टिकोनातून मुक्त आहे म्हणून भारत हे राष्ट्र सार्वभौम ठरतं. परंतु
भारतातील जे सार्वभौमत्व आहे ते कोणामध्ये निहित आहेत? भारतीय शासनाची निवड कोण करतं? तर दर 5 वर्षांनी निवडणुकांच्या माध्यमातून भारताचं शासन निवडण्याचं काम हे येथील शासन करत असतं, येथील जनता करत असते. आणि मग जनतेच्या माध्यमातून निवडलं गेलेलं हे शासन दर 5 वर्षांनी निवडलं जातं, पण ते जनतेच्या मार्फत निवडलं जातं. आणि म्हणून शासनामध्ये बदल करण्याचा अधिकार हा जनतेला आहे. शासनामध्ये बदल करण्याचा अधिकार जनतेला असल्याने जनतेच्या हाती अंतिम सत्ता आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणून भारताने जनसार्वभौमत्वाचा स्वीकार केलेला आहे. हे देखील भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. व्यक्तीला आपल्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी जी आवश्यक परिस्थिती असावी लागते त्याला आपण हक्क असं म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला समाजात राहण्यासाठी हक्कांची गरज असते. प्राचीन काळापासून हक्कांची संकल्पना ही आपण पाहतो. प्राचीन काळापासून व्यक्तीला जीवन जगण्यासाठी हक्कांची गरज असते. आणि त्याच दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटना निर्माणकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला. राज्यघटनेमध्ये कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत ही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेली आहेत. एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क सध्या राज्यघटनेत आहेत. पूर्वी जेव्हा राज्यघटना निर्माण झाली तेव्हा राज्यघटनेत एकूण 7 प्रकारची मूलभूत हक्क होती. त्यातील जो मालमत्तेचा हक्क आहे, मालमत्तेचा अधिकार आहे, तो या राज्यघटनेतील हक्कांच्या यादीमधून निरसित करण्यात आला, काढून टाकण्यात आला. आणि सध्या आता 6 प्रकारचे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले दिसून येतात. आणि मग हे 6 जे मूलभूत हक्क आहेत त्यामध्ये समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणा विरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, तसेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. या घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छा आणि उत्प्रेक्षण या वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यादेशांचा समावेश या घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कामध्ये होतो. असे एकूण 6 हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले. आणि ह्या हक्कांना भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घटना निर्मात्यांनी जगामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये अशा प्रकारचे हक्क समाविष्ट करून भारतीय नागरिकांना एक प्रकारचं जी परिस्थिती उपलब्ध करून दिली ती खऱ्या अर्थानं जगामध्ये वाखाणण्यासारखीच आहे. कारण जगामध्ये असंख्य राष्ट्रांमधील नागरिकांना अशा प्रकारचे हक्क मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. भारतातील नागरिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला. आणि त्यानंतर राज्यघटना निर्मात्यांनी स्वातंत्र्यानंतर भारतीय नागरिकांना एक हक्कांची परिस्थिती असली पाहिजे, भारतीय नागरिकांना एक विकासाची पोषक परिस्थिती असली पाहिजे, यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करून हे मूलभूत हक्क नागरिकांना देण्यात आले. आणि त्याद्वारे भारतीय नागरिकांना हक्क मिळाले आणि विकासाची परिस्थिती उपलब्ध झाली. यानंतर आपल्या राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही जी मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत भारतीय राज्यघटनेच्या कलम 36 ते 51 दरम्यान ही मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आली. आपण यापूर्वी जी मूलभूत हक्क पाहिले ना, मूलभूत हक्क जे वैशिष्ट्यांमध्ये ती हक्क ही भारतीय नागरिकांना देण्यात आलेली आहेत. परंतु ही मार्गदर्शक तत्त्वे जी आहे ती शासनासाठी देण्यात आली आहेत. शासनाने कोणत्या प्रकारे राज्यकारभार करावा, शासनाने कोणत्या चौकटीमध्ये राज्यकारभार करावा, ही शासनासाठी देण्यात आलेली ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. परंतु शासनाने ती पाळलीच पाहिजे याचं बंधन शासनावर नाही. म्हणून मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, तशी मार्गदर्शक ही न्यायप्रविष्ट नाही. शासनाने जर मार्गदर्शक तत्त्वांमधील जर एखाद्या बाबीचा जर प्रत्यक्षात आणलं नाही तर शासनाला लगेचच त्याविरोधात आपण कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे ती मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट नाही. असं असलं तरी आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत जर विचार केला तर त्या मार्गदर्शक तत्त्वांमधील अनेक बाबी भारतीय घटना निर्मात्यांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारताच्या शासनाने त्या मार्गदर्शक तत्त्वातील अनेक बाबी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला. आता भारतीय शासनाने काही उदाहरणं जर सांगायचे झाले
तर कलम 40मधील जे ग्रामपंचायती संदर्भात जी तरतूद करण्यात आली आहेत ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न केला आणि भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली। महाराष्ट्रात देखील आपण त्रिस्तरीय पंचायत राज शहरी आणि ग्रामीण प्रशासन निर्माण केलं। म्हणजेच जे गांधीजींच्या विचारांमध्ये जे पंचायत राज किंवा लोकशाही विकेंद्रीकरणाचं जे स्वप्न होतं घटना मार्गदर्शक तत्वांमध्ये ते टाकण्यात आलं आणि त्यावर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी इथं शासनाने स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर प्रयत्न केला आणि ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती शासनाला निश्चितच वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शक ठरल्याचे आपल्याला दिसून येतं। ही मार्गदर्शक तत्व एकूण 5 प्रकारची आहेत। आर्थिक मार्गदर्शक तत्वे, सामाजिक मार्गदर्शक तत्वे, राजकीय मार्गदर्शक तत्वे, न्यायालयीन मार्गदर्शक तत्वे तसेच आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ही मार्गदर्शक तत्वे विभागलेली दिसून येतात आणि अशा पद्धतीनं ही मार्गदर्शक तत्वे निश्चितच शासनाला मार्गदर्शक ठरलेली दिसून येतात। परंतु इथं या मार्गदर्शक तत्वांची दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे यातील काही तत्वे अजून प्रत्यक्षात आलेली नाही। फॉर एक्झाम्पल सांगायचं तर राज्यघटनेतील जे 44वे कलम आहे समान नागरिक कायद्याचं, समान नागरिक कायदा म्हणजे गुणवत्तेच्या आधारे सगळ्या नागरिकांना नोकरीची, कामाची प्रत्येक ठिकाणी समान संधी मिळणं होय। पण अजून समान नागरिक कायदा राज्यघटनेतील ह्या 44व्या कलमानुसार प्रत्यक्षात आलेला नाही। म्हणजे सांगायचा उद्देश काय की ह्या मार्गदर्शक तत्वांमधील काही जे मुद्दे आहेत ते अजून प्रत्यक्षात आलेले नाही आणि म्हणून ही मार्गदर्शक तत्वे जी आहे ज्याप्रमाणे शासनाला मार्गदर्शक ठरतात त्यातील सर्वच बाबी प्रत्यक्षात आलेल्या नसल्या तरी निश्चितच त्यांनी जे शासनाला जे मार्गदर्शक रूपी जे काम केलं आहे ते निश्चितच इथं वाखाणण्यासारखं इथं आपल्याला सांगता येईल। यानंतर आपल्या राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला मूलभूत कर्तव्य। भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेतील कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 51 मध्ये सुरुवातीला एकूण 10 मूलभूत कर्तव्य टाकण्यात आली होती। नंतरच्या कालखंडामध्ये 11वं 2002च्या 61व्या घटना दुरुस्तीने 11वं मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलं। आता सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांना देण्यात आली आहे। ही मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की भारतीय नागरिकांना ज्याप्रमाणे मूलभूत हक्क देण्यात आली, भारतीय नागरिकांना या हक्कांची परिस्थिती उपलब्ध करून देण्यात आली। एका बाजूने आपल्याला हक्क मिळाले तर दुसरीकडे आपण काही कर्तव्यही पाळली पाहिजेत। जसे हक्क आपल्याला मिळाले तसे हक्क इतरांनाही मिळावेत। त्या दृष्टिकोनातून आपण आपल्याला मिळालेले हक्क इतरांना मिळावेत त्या दृष्टिकोनातून काही कर्तव्यांचं पालनही नागरिकांकडून झालं पाहिजे। इथं असं म्हटलं जातं की हक्क आणि कर्तव्य या एका तराजू काट्याच्या 2 बाजू आहेत ज्या समसमान राहिल्या पाहिजेत। हक्क मिळाले त्याच बाजूने आपण काही कर्तव्य पाळली पाहिजेत। त्याच दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेमध्ये जी कर्तव्य टाकण्यात आली ती नागरिकांना पाळण्यासाठी टाकण्यात आली। आपण ह्या कर्तव्यांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करणं किंवा राष्ट्रीय जे प्रतीक आहेत राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं, राष्ट्र ज्यावेळेस संकटात असेल त्यावेळेस त्याच्या संरक्षणासाठी तत्पर असणं किंवा असे एकूण जवळपास 11 आता जे शेवटचं टाकलं की 14 वर्षाखालील मुलामुलींना शिक्षण देणं हे पालकांचंही कर्तव्य राहील। अशी एकूण इतर सर्व 11 कर्तव्य आपण ह्या राज्यघटनेत समाविष्ट केली। अशा प्रकारची कर्तव्य जगातील काही राज्यघटनांमध्ये असतीलही परंतु भारतीय नागरिकांसाठी हे एक वैशिष्ट्यपूर्ण ठरली। यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय लोकशाही होय। भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आणि या संसदीय लोकशाहीच्या चौकटीमध्ये भारताची लोकशाही परिदृढ केली। भारतात जे लोकशाही शासन आहे ते संसदीय, आता जगामध्ये आपण ज्यावेळेस शासन प्रणालीचा विचार करतो त्यावेळेस अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत या 2 पद्धती रूढ आहेत आणि भारतात किंवा जगामध्ये जे लोकशाही चौकटीमध्ये लोकशाहीचे 3 पिलर आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। या 3 पिलरपैकी ज्यावर शासन आधारित असतं त्यानुसार ही पद्धती ठरत असते। भारतातील शासनाचं अस्तित्व हे संसदेवर अवलंबून आहे। संसदेत जोपर्यंत बहुमत आहे ते तोपर्यंत शासन पदावर राहतं आणि म्हणून
या 3 पिलर जे लोकशाहीची किंवा शासनाची 3 पिलर आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. यातील जे कायदेमंडळ आहे त्याला आपण संसद म्हणतो आणि म्हणून भारताचं शासन हे या संसदेवर अवलंबून आहे, संसदेतील बहुमतावर अवलंबून आहे आणि म्हणून याला आपण संसदीय पद्धत असं म्हटलं. याउलट आपण अमेरिकेचा विचार जर केला तर तिथं अध्यक्षीय पद्धत आहे. तिथं अशा प्रकारचं संसदेतील बहुमताशी आणि शासनाच्या अस्तित्वाचा संबंधही नसतो आणि म्हणून भारतामध्ये आपण संसदीय पद्धतीचा स्वीकार केला. आपल्या संसदेचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करतं, जनतेने निवडून दिलेले खासदार हे लोकसभेमध्ये असतात, तर राज्यसभेमध्ये हे घटक राज्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं. घटक राज्यांच्या आमदारांकडून ह्या राज्यसभेचे जे खासदार आहेत ते निवडून दिले जातात आणि मग हे राज्यसभा आणि लोकसभा यांची मिळून आपली संसद बनते आणि ह्या संसदेत जोपर्यंत शासनाला बहुमत आहे तोपर्यंत शासन पदावर असतं. तसंच या संसदेमध्ये जर शासनाला जर एखादा कायदा मंजूर करून घ्यावायचा आहे तर संसदेच्या मंजुरीशिवाय तो कायदाही मंजूर होऊ शकत नाही. तसेच शासनाला प्रत्येक जे अंदाजपत्रक असतं त्यातील खर्च आणि उत्पन्नाच्या ह्या बाजूंना शासनाला या संसदेची मान्यता घ्यावीच लागते आणि म्हणूनच आपण ह्या इंग्लंडच्या धर्तीवर इंग्लंडचं अनुकरण म्हणूया किंवा इंग्लंडच्या राज्यघटनेतील अनुकरणातून आपण ही संसदीय पद्धतीचा स्वीकार केला आणि हे देखील आपल्या राज्यघटनेचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे पुढचं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्याचा स्वीकार. भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्याची चौकट स्वीकारण्यात आली. एकाच वेळेस राज्यामध्ये केंद्र आणि राज्य अशा 2 प्रकारचे शासनं असतील आणि मग अशा प्रकारचं संघराज्य का निर्माण करण्यात आलं? ज्यावेळेस एका विस्तृत प्रदेशावर घटनेनुसार शासन कारभार चालवण्यासाठी विस्तृत प्रदेशावर राज्यकारभार करावायचा असतो आणि केंद्र सरकार यासाठी ह्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी आपण केंद्र सरकार आणि घटक राज्य अशा 2 सरकारांमध्ये या राज्यकारभाराची विभागणी करतो. त्याला आपण संघराज्य शासन प्रणाली असं म्हणतो. भारतात देखील अशाच प्रकारचं संघराज्याचा स्वीकार केला आणि मग या संघराज्याचा स्वीकार केल्यानंतर संघराज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये यांच्यामध्ये वाद होऊ नये यासाठी राज्यघटनेतील लिखित तरतुदींनुसार अधिकारांची विभागणी केली. तुम्हाला माहिती आहे संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची तसेच शेष अधिकार या कायदेविषयक अधिकारांचे ह्या बाबींनुसार आपण विभागणी केंद्र आणि घटक राज्यांमध्ये केलेली आहे आणि त्यानुसार प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे. संघसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. तसेच समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्यांना दोघांनाही आहे संघराज्यामध्ये. परंतु ज्यावेळेस केंद्राचा कायदा एकाच विषयावर केंद्र आणि राज्यांनी कायदा केला किंवा राज्याने केला असेल आणि नंतर केंद्राने केला त्यावेळेस केंद्राचा कायदा हा श्रेष्ठ ठरेल. तसेच आर्टिकल 250 राज्यघटनेतील कलम 250 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नुसार राज्यसभा म्हणजे केंद्र समवर्ती सूचीतील विषयांवर देखील म्हणजे राज्यसभेने जर तसा ठराव केला तर राज्यसूचीतील विषयांवर देखील केंद्र कायदा करतं आणि म्हणून भारतीय संघराज्यामध्ये जी अधिकार विभागणी झाली ती केंद्राकडे झुकती झाली आणि म्हणून केंद्रीकरण किंवा एक केंद्रीय संघराज्य याला आपण किंवा केंद्रीकरण प्रवृत्ती असलेलं संघराज्य आपण ह्या भारतीय संघराज्याला म्हणतो. कारण भारतीय संघराज्यातील जे केंद्र आणि राज्यातील अधिकार विभागणी आहे, अमेरिकेचा विचार जर केला तर तेथील घटक राज्यांना अधिकाराच्या बाबतीत स्वायत्तता आहे. त्याच तुलनेमध्ये भारतीय संघराज्यामध्ये ज्यावेळेस आपण अधिकारांची विभागणी केली त्यावेळेस केंद्राला थोडंसं झुकती विभागणी झालेली दिसून येते. असं असलं तरी अधिकारांच्या विभागणीसाठी भारतीय परिस्थितीला पोषक अशा प्रकारचं संघराज्य आपण स्वीकार केलं. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच ओळीत असं म्हटलं आहे, भारत हा राज्यांचा संघ असून संघराज्य नाही, म्हणजे राज्यांचा संघ आहे. आणि मग आता संघराज्य असा उल्लेख भारतीय राज्यघटनेत नाही. भारतीय राज्य हे राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ फेडरेशन म्हणजेच राज्यांचा संघ आहे. जरी राज्यघटनेमध्ये संघराज्य असा उल्लेख केलेला नसला तरीही भारताने जी पद्धती स्वीकारली ती संघराज्याची चौकट इथं दिसून येते. फक्त आपलं संघराज्य जे आहे ते केंद्राकडे झुकती अधिकार विभागणी झालेली दिसून येते. अशा पद्धतीनं आजच्या भाग 1 मध्ये आपण भारतीय राज्यघटनेची एकूण 9 वैशिष्ट्यांचा आज आपण विचार केला. याच संदर्भाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या 9 वैशिष्ट्यांवरती गृहपाठ करून यावायचं आहे. आपण
भारतीय राज्यघटनेची जी सुरुवातीची 9 वैशिष्ट्ये आहेत त्यांचा अभ्यास करणार आहात. तसेच भारतीय राज्यघटनेचं जे वेगळेपण आहे या 9 वैशिष्ट्यांद्वारे जे जगातील इतर राज्यघटनांपेक्षा आपल्याला जे वेगळेपण जाणून आलं त्या वैशिष्ट्यांचाही अभ्यास आपण करून येणार आहात. त्याचबरोबर आजच्या तासामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत सुरुवातीची 9 वैशिष्ट्यांचं अवलोकन आपण आजच्या तासामध्ये केलं. तसेच भारतीय राज्यघटनेचं आपल्याला जे वेगळेपण आहे म्हणजे जगातील राज्यघटनांमध्ये भारतीय राज्यघटना कशा आगळीवेगळी ठरली ते वेगळेपण फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटना जी लिखित स्वरूपाची आहे किंवा विस्तृत प्रकारची आहे किंवा भारतीय संसदीय पद्धती भारतातील संघराज्य हे आगळंपण आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं ह्या 9 वैशिष्ट्यांद्वारे. आपण पुढच्या तासाला भारतीय राज्यघटनेचा जी पुढील उरलेली सर्व वैशिष्ट्ये आहेत ते भारतीय राज्यघटने वैशिष्ट्य भाग 2 मध्ये आपण जाणून घेणार आहोत. धन्यवाद.